पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमानं अत्याचार करून तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी 1 मे रोजी उघडकीस आली. मुलीवर झालेल्या अमानुष कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. त्यानंतर चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून शनिवारी 2 मे रोजी पीडितेच्या कुटुंबीय, नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी पुण्यात आंदोलन केलं. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. तत्पूर्वी न्यायालयात आरोपीनं काय दावा केला, या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, पुण्यातील आंदोलकांवर पोलिसांनी खरंच लाठीचार्ज केला का, आंदोलकांकडून पोलिसांवर कोणते गंभीर आरोप करण्यात आले, पीडितेच्या वडिलांनी यावर काय म्हटले आणि या प्रकरणात सुरुवातीपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अवघ्या 3 वर्षांच्या निरागस मुलीवर 65 वर्षीय विकृत व्यक्तीनं अत्याचार करून तिची निर्दयी हत्या केल्याचा प्रकार समोर आला. ही चिमुकली सुट्टीसाठी आपल्या आजीकडं नसरापूर इथं आली होती. दुपारच्या वेळी ती घराजवळील राम मंदिर परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीनं तिला फूस लावून जवळच्या गोठ्यात नेलं. त्या ठिकाणी त्यानं तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता त्यानं दगडानं ठेचून तिची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. हत्या करून ही घटना लपवण्यासाठी आरोपीनं मुलीचा मृतदेह गोठ्यातच शेणाखाली झाकून टाकला आणि घटनास्थळावरून पळ काढला. बराच वेळ गेला पण चिमुकली घरी परतली नाही, म्हणून कुटुंबियांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. थोड्या वेळानं स्थानिक नागरिकही चिमुकलीच्या शोधमोहिमेत सहभागी झाले, पण चिमुकली कुठेही सापडली नाही. अखेर गावकऱ्यांनी परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर मुलगी एका व्यक्तीसोबत जात असल्याचं दिसून आलं. CCTVच्या माध्यमातून शोध घेतला असता गोठ्यात तिचा मृतदेह शुक्रवारी 1 मे रोजी आढळून आला. दरम्यान CCTVत दिसणाऱ्या संशयित आरोपीचा शोध घ्यायला गावकऱ्यांनी सुरुवात केली. त्यानंतर नराधम आरोपी गावाजवळील नदी परिसरात आढळून आला. त्याला संतप्त ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. अधिक तपासानंतर या प्रकरणातील नराधम आरोपीचा भूतकाळही तितकाच धक्कादायक असल्याचं समोर आलंय. या आरोपीनं यापूर्वी गंभीर गुन्हे केले होते. स्वतःच्या पुतणीवर अत्याचार करण्याबरोबरच 75 वर्षांच्या वृद्ध महिलेवरही त्यानं बलात्कार केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणामध्ये शिक्षा भोगून तो 5 ते 6 वर्षांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मात्र बाहेर आल्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी 2 मे रोजी आरोपी भीमराव कांबळे याला शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं. त्यानंतर आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसऱ्या बाजूला यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर आल्या. नसरापूरची घटना म्हणजे माणुसकीचा पराभव आहे असं म्हणत राज्यात 4 वर्षांची चिमुरडी सुरक्षित नसेल तर तुमच्या उत्कृष्ट कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा कशासाठी? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असं म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पीडितेच्या वडिलांना फोनवरून त्यांचं सांत्वन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून पीडित मुलीच्या कुटुंबाशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, त्या हराम्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी तुमच्या पोटचा गोळा गेलाय, आम्ही तुम्हाला कसं समजावू, कसं शांत करू, तुमचं सांत्वन कसं करावं हे कळत नाहीये अशी अगतिकता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. यातच तृप्ती देसाई यांनी आरोपीचा एन्काउंटर करा असं म्हटलंय. शनिवारी 2 मे रोजी या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी नवले पुलाजवळ तीव्र आंदोलन केलं. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. यामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिंहगड रस्त्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणारा मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केला होता. परिणामी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. रस्त्यावरील गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान काही वेळात पोलीस आयुक्त अमितेश कुमार नवले पुलावरील आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्य सरकारनं आंदोलन खूप गांभीर्याने घेतलं आहे, तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र आरोपीला फाशी द्या, आम्ही आंदोलन थांबवतो अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी 10:30 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलकांना रस्त्यांवरून हटून रस्ता मोकळा केला. यानंतर पीडितेचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना झाली आणि रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज 3 मे रोजी पुन्हा नराधम आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. तेव्हा त्यानं आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप न दाखवता निर्लज्जपणे अजब दावा केला. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी
तुमची नेमकी काय केस आहे तुम्हाला माहीत आहे का असं विचारलं असता त्यावर या आरोपीनं सर ही मारामारीची किरकोळ केस असल्याचं कोर्टात म्हटलं. मात्र 2 मे रोजी शनिवारी पोलिसांनी नराधमाला कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलिसांकडूनच देखील मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी कोर्टासमोर सादर केली, पण त्यात आरोपी कांबळेच्या मागील गुन्ह्यांची माहितीच नव्हती. रिमांड कॉपीमध्ये आरोपी कांबळेच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी टाकली नाही. यामुळे पोलिसांवर नाराज होत न्यायालयानं फटकारलं. त्यानंतर पोलिसांनी 15 मिनिटात रिमांडची कॉपी बदलली आणि कोर्टात वेळेवर सादर केली. त्यानंतर आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या क्रूर घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत असताना अनेक राजकीय नेते पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत. हे कळताच पीडित मुलीच्या वडिलांनी आज 3 मे रोजी एक व्हिडिओ जारी करत राजकारण्यांना हात जोडून विनंती केली आहे. अस्थि विसर्जनासाठी देहू येथे जात असताना ते म्हणाले की जोपर्यंत माझ्या लेकीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत एकाही राजकीय नेत्यानं माझ्या घरी सांत्वन करण्यासाठी येऊ नये. जेव्हा त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल तेव्हाच आम्हाला भेटायला येणाऱ्या राजकारण्यांना आम्ही भेटू, तोपर्यंत कुणीही येऊ नका असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. या प्रकरणातील आरोपीबाबत अजूनही नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पण या नराधम आरोपीवर 2 गुन्हे दाखल असूनही तो बाहेर कसा येतो हा एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहतोच. आता या प्रकरणात आरोपीला काय शिक्षा होते याकडं पुण्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी काय करायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.